शुक्रवारी पिंपरखेड येथे रोहन बोंबे वय वर्ष 13 हा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला। त्यामुळे आज सकाळपासूनच नंदी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सर्वपक्षीयांकडून करण्यात आले। सध्या भवानी चौकापासून ते नारायणगावपर्यंत ट्रॅफिक जाम झाले आहे। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। हजारो गाड्या मनसरपासून ते नारायणगावपर्यंत अडकून पडल्या आहेत। काही गाड्या विरुद्ध बाजूने एक साईड मोकळी असल्यामुळे येत असल्याचे दिसून येत आहे। पुणे नाशिक महामार्ग संपूर्ण जाम झाला है। ठीक में तुम कितने बजे से खड़े? हम खड़े हैं यहाँ पे 4 बजे के खड़े हैं। 4 बजे से? हाँ। अभी तक 1 इंच भी नहीं बढ़ा है क्या आगे? 1 भी नहीं बढ़ा है, इधर ही खड़े हैं। हाँ। गाड़ी भी लेट हो रही है, क्या करें। हाँ। क्या डिलीवरी है आपकी? डिलीवरी 500 वगैरह गाड़ी में जाते हैं। हाँ। इधर ही पहुँच रहे हैं अपन तो चाकन। किधर चाकन जाना है क्या? कंपनी डिलीवरी है? नमस्कार। आता वाजलेत रात्रीचे 8:30। काल पिंपरखेड येथे 6 वाजता संध्याकाळी कुमार रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। साधारणतः 15 दिवसातली तिसरी घटना त्या ठिकाणी घडली। शिरूरच्या बेड भागामधल्या पिंपरखेड गाव, जांबूत गाव या गावांमध्ये, त्याच पद्धतीने आंबेगाव तालुक्यातल्याही बहुतांशी गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलाय। आणि ह्या बिबट्यांच्या या उपद्रवामुळं, या जीवघेण्या कृतीमुळं आज या ठिकाणी सगळा शेतकरी वर्ग असेल किंवा समस्त सगळे ग्रामस्थ असतील, हे मोठ्या चिंतेमध्ये, भयामध्ये जीवन जगत आहेत। आणि याचीच परिणती म्हणजे आज या ठिकाणी नंदी चौकामध्ये जे आंदोलन चालू आहे, साधारण सकाळपासून आंदोलन चालू झाले, त्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले। आणि आपण पाहू शकता भवानी माता चौकामध्ये कळमच्या बायपासला या ठिकाणी हे ट्रॅफिक जाम झाले। बहुतांश नारायणगावच्या पुढे ट्रॅफिक निघाले आणि अजूनही आंदोलन काही संपलेलं नाही। ठोस अशी भूमिका सरकारची अजूनही काही आलेली नाही। त्यामुळं लोक आक्रमक झालेली आहेत। आमच्या देखील या कळम गावामध्ये साधारणतः आमच्या माहितीप्रमाणे 7 ते 8 बिबटे या ठिकाणी फिरतात। काल परवाच एका बिबट्याने एका कुत्र्याचा फारशा पाडला आहे। त्यामुळे आमचे नागरिक या ठिकाणी भयभीत झालेले आहेत। या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्हाला घरातून बाहेर पडणं देखील मुश्किल होणार आहे। आमचे लहान लहान लेकरांचं भविष्य किंवा त्यांचं भवितव्य, कारण बिबट्या हा लहान मुलांवर जास्त करून हल्ला करतोय, हे या निमित्ताने दिसलंय। वयोवृद्ध माणसं आणि लहान मुलांवरती हल्ले करायला लागलाय। त्यामुळे सरकारला विनंती आहे, तातडीने याच्यासाठी उपाययोजना करा आणि लोकांना सुरक्षिततेची हमी द्या, तरच काहीतरी होणार आहे। आणि अन्यथा या अशाच प्रकारचे आंदोलन होणार आहे, मोठ्या तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे। आमच्या गावात देखील अशा घटना घडू शकतात, कारण बिबट्यांचा वावरच एवढा वाढला आहे की आपण चालता फिरता देखील आता बिबटे दिसायला लागले। दिवसाच्या ठिकाणी देखील बिबटे दिसायला लागले। त्यामुळे सरकार, मायबाप सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना आणि या ग्रामस्थांना न्याय द्यावा, एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। आणि रोहनला या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। धन्यवाद। काय करणार पुढे जाऊन गावात? गावातून रोड बंद आहे का? अरे गावातून रोड चालू आहे। याला काढा.